रहस्य रसामुळे आपण एका ॲडव्हान्स स्पीशीजमध्ये इव्हॉल्व्ह होतोय. माझा रिसर्च पेपर मी मोस्ट लाईकली असाच कन्क्लूड करीन. आपले ह्यावर एवढे वेगळे व्ह्यूज असतील असं वाटलं नव्हतं मला. मला एक गोष्ट कळत नाही, तुझ्या पेपरमध्ये तू त्यावर एवढा राग का काढलाय? त्या रसामुळे किती लोकांना डिमेन्शिया झालाय माहिती आहे ना तुला? फक्त 10% लोकांना तर झालाय. एव्होल्युशनसाठी थोडा सॅक्रिफाईस तर द्यावं लागेल ना. तुला बोलायला सोपं आहे. आपल्याकडे पूर्ण पुरावा आहे. ब्रेन श्रिंकेज रहस्य रसामुळेच होतोय. इट मस्ट बी डिस्ट्रॉइड. आणि जर त्यामुळे आपलं एव्होल्युशन थांबत असेल तर सो बी इट. लेट्स होप की टेप ऐकल्यावर आपल्याला काहीतरी कन्क्लुजन सापडेल. चल, साचीच्या गावाला जाता जाता ऐकूया. हे रेकॉर्ड केल्यामुळे कदाचित माझी हत्या होईल, पण आता मात्र मी माझं तोंड बंद ठेवू शकत नाही. मी अनामिकाच राहिलेली बरी, पण तुम्ही मला साचीची एक हरवलेली मैत्रीण असं समजू शकता. प्रिय साची, या टेपसह मला आशा आहे की तू मला सापडशील. इंग्रजांची भीषणता अखेर संपली होती, पण लवकरच सगळीकडे दुष्काळ पडला. हे सगळं एकदम अचानक घडलं आणि त्याची योजना कशी करावी हे कोणाला कळत नव्हतं. गावात हुद्द्याप्रमाणे पाणी वाटप सुरू झालं. सरपंच मात्र स्वतःचा फायदा करून घेत होते. लोकांमध्ये खूप वाद चालू झाले आणि ते स्थलांतर करू लागले. या राजकीय वातावरणामुळे गावकऱ्यांमध्ये द्वेष निर्माण होऊ लागला. पण ह्या सगळ्याचा साचीवर काहीही परिणाम होत नव्हता. आमच्या गावच्या सरपंचानं तिला त्याच्याकडे कामाला ठेवलं होतं. त्यांनी तिच्यासाठी पाण्याची तसंच राहण्याची सोय केली होती. ह्याच कारणामुळे सगळेजण तिचा द्वेष करायचे. सरकारनी आमच्या सरपंचाला एक निवडुंगाची बाग बक्षीस म्हणून दिली होती. त्यांनी लगेच निवडुंगाच्या रसावर एकाधिकार प्राप्त केला. त्या रसानी जणू काही पाण्याची जागाच हिसकावली. लाचार गावकऱ्यांना दुसरा पर्याय नव्हता. निवडुंगाच्या बागेत जाताना साचीला एका गुहेवरून जायला लागायचं. गावामध्ये अशी अफवा होती की ती गुहा मनाने शुद्ध असलेल्या लोकांशी बोलते.
योद्ध्याची वाट पाहत पाहत साची त्या जादुई रोपावर प्रयोग करत राहिली. काही महिन्यानंतर अशाच एका पौर्णिमेच्या रात्री तो आला. आल्या आल्या त्यांनी राक्षसाचा उल्लेख केला. एकदा पूजाविधी चालू असताना मानव जातीनं त्याच्या वडिलांचा खूप अपमान केला होता. त्याच वेळी त्यांनी मानव जातीचा नाश करण्याची शपथ घेतली. भविष्यात दुःख आहे का? साचीनं त्याला विचारलं. दुःख हा मानवतेचा अविभाज्य भाग आहे, तो म्हणाला. त्यांना वेगळं केलं जाऊ शकत नाही. आणि आनंद? तिने विचारलं. आनंद केवळ भाग्यवान लोकांना प्राप्त होतो, तो म्हणाला. आजच्या तुलनेत भविष्य खूपच वेगळं आहे. जल, वायू, धरणी आमच्यावर नाराज आहेत. लोक एकमेकांवर विश्वास ठेवायला सुद्धा घाबरतात. असेच महिने निघून गेले आणि दुष्काळ अधिकच भीषण झाला. साचीला जाणवलं की तो योद्धा काहीतरी घडायची वाट बघत होता. ते नेमकं काय ते तिलाही माहित नव्हतं. तिच्या लक्षात आलं की त्याच्या सहवासात तिचा एकाकीपणा कमी होऊ लागला होता. एके दिवशी देवळात दर्शन घेताना साचीला एक चमत्कारिक अनुभव आला. मला तो दिवस आठवतोय जेव्हा ती जेवताना मध्ये जोर जोरात हसायला लागली. मला काही कळेनासं झालं. त्याच रात्री ती माझ्या घरी आली. प्रेम हे नक्की काय असतं ह्याची मला जाणीव झालीये. ती जोरात आनंदाने ओरडली. आता ती योद्ध्याला जादुई रोपाबद्दल सांगू इच्छित होती. तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला होता.
ही क्लिअरली एक मेडअप स्टोरी आहे. नरेटर यातून फक्त रसाच्या अगेन्स्ट प्रोपोगंडा स्प्रेड करते. 2019 ऑलरेडी आला आहे आणि तो योद्धा ज्या पॅन्डेमिकबद्दल बोलला त्याचा कुठे पत्ताच नाही आहे. अरे पण जर ते खरंच घडलं तर, त्या पॅन्डेमिक नंतर खरंच एक न्यूक्लिअर वॉर झालं तर? हे बघ, उगाच या सगळ्यामध्ये लक्ष नको देऊ. आपण फक्त एव्होल्युशनच्या आयडियावर फोकस केलं पाहिजे. अरे पण जर उद्या आपल्यावर कोणी बॉम्ब टाकले तर त्या एव्होल्युशनचा काय फायदा आहे? ह्या रसामुळे जे युद्ध सुरू आहे ते इतक्यात संपणार नाहीये आणि त्यामुळे ऑलरेडी खूप लोकांना त्रास झालाय. हे थांबवण्यासाठी साचीला शोधावंच लागेल. योद्ध्यानं कबूल केलं की ते जादुई रोप भविष्यातलं आहे. या रोपाच्या पानांमध्ये एक खूप शक्तिशाली पवित्र द्रव आहे, तो म्हणाला. त्याला आम्ही रहस्य रस असं म्हणतो. योद्ध्यानं तिला सांगितलं की राक्षसाला हरवण्यासाठी हा रस पिणं हाच एक मार्ग आहे. मला वचन दे, यापुढे जे काही होईल त्यासाठी तू स्वतःला कधीही दोष देणार नाहीस, तो म्हणाला. ती मला नेहमी सांगायची की त्या रात्री कोणीतरी पहिल्यांदा तिचा असा आदर केला. त्याला मदत केल्याबद्दल तो तिला रसाचे 2 थेंब देण्यास तयार झाला. त्या रात्री साचीला एक स्वप्न पडलं. तिला जाग आल्यावर त्या स्वप्नाचा काहीच अर्थ लागत नव्हता, पण योद्ध्यानं त्याबद्दल खुलासा केला. कित्येक दिवसांनी अखेर तिचा त्याच्यावर विश्वास बसला. स्वप्नात तिने भविष्य पाहिलं होतं. रहस्य रसाची बातमी गावोगावी पसरली.
गावकरी अशा चमत्काराच्या प्रतीक्षेतच होते. त्यांचा असा विश्वास बसला की हा योद्धा देव आहे, जो त्यांना त्यांच्या नाशापासून वाचवायला प्रगट झालाय. त्यांच्या आनंदात साचीची एक मुख्य भूमिका आहे यावर गावकऱ्यांचा विश्वास नव्हता. एक सेकंदासाठी या टेपला इग्नोर कर. तो योद्धा भविष्यातून आलाय हे तुझ्या रिसर्च पेपरमध्ये कसं प्रूव्ह करणार आहेस रे तू? आणि साची एक्झिस्ट नाही करत यावर तुझा विश्वास का नाही बसत? माझा प्रॉब्लेम तुझ्यासमोर खूपच छोटा आहे रे. तुझी इव्होल्युशन थिअरी प्रूव्ह करायला तू इनोसंट लोकांना वापरतोयस. तुझी माणुसकीच मेली आहे, ती परत कशी आणणार? चल, तुझी व्हीलचेअर आली आहे. स्वप्नात स्फोट बघून साची खूप घाबरली होती. तिला माहित होतं की ज्या मार्गावर तिला चालायचंय तो सोपा नव्हता. मला हे सगळं करावं लागेल का? तिने योद्ध्याला विचारलं. शांततेच्या शोधात विनाश अपरिहार्य आहे, तो म्हणाला. भविष्यातील लोक सुद्धा शांततेच्या शोधात खूप दुःख सहन करतायत. आपल्या जगात शांतता आणण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. योद्ध्यानं दुसऱ्या दिवशी निघायचं ठरवलं. त्याच्या विजयासाठी सर्वांनी एक आरती केली. पुन्हा साची गावकऱ्यांकडून दुर्लक्षित झाली. पण आता तिची दृष्टी एकदम स्पष्ट होती. तिला तिच्या गावात रहस्य रस विकायचा होता. हेच भविष्य तिने तिच्या स्वप्नात पाहिलं होतं. राक्षसाचा पराभव झाल्यानंतर हळूहळू पाणी परत यायला लागलं. गावभर उत्सव साजरा केला गेला. साचीनं नोकरी सोडली आणि मोठ्या प्रमाणात रहस्य रस विकायला सुरुवात केली. लोकांना त्यांचं भविष्य विकून शेवटी तिला त्यांच्याकडून आदर मिळाला. काही संकट पुढे येऊ शकतात हे तिला माहीत असतानाही त्या क्षणांमध्ये तिला आनंद वाटत होता. गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 गट तयार झाले. रस हे विनाशाचं साधन आहे असा दावा करून पहिल्या गटानं रस बनवायला विरोध केला आणि भविष्य पाहण्याची संधी ह्याला एक आशा समजून दुसऱ्या गटानं रसाला स्वीकारलं. काही दिवसांनी साचीने एक स्वप्न पाहिलं, ज्याने सगळं काही बदललं. भविष्यातल्या लोकांच्या कल्याणासाठी मला खरोखर आशा आहे की साचीची स्वप्न ही स्वप्नच असू देत. पण जर ते खरं ठरलं
तर भविष्यात या राक्षसापेक्षाही एका भयानक राक्षसाचा जन्म होईल. लवकरच काही दिवसात साची तीर्थयात्रेला निघाली. काही लोकांवर रसाचा खूप घातक परिणाम होऊ लागला. त्यांना त्यांचं भविष्य बघणं अजिबात झेपलं नाही. सर्व दुःखाचं कारण तीच आहे हे साचीला माहीत होतं. मला आठवतंय, एका पावसाळी रात्री अचानक ती माझ्या दारात आली आणि जोर जोरात ओरडायला लागली. जणू काही एका राक्षसाच्या ताब्यात होती. ती कधीच अपार श्रद्धा असलेली व्यक्ती नव्हती, पण त्या दिवशी तिने मनापासून प्रार्थना केली, देवा, माझ्यावर कृपा कर आणि या पृथ्वीवरून मला घेऊन जा. दुष्टांच्या जन्मासाठी मीच जबाबदार आहे. कृपया माझ्या सर्व दुःखांचा एकदाच अंत कर. पण देव हा रहस्यमय मार्गाने काम करतो. तिला जगू देऊन त्यांनी तिचं दुःख वाढवलं. लवकरच त्या दोन्ही गटांमध्ये युद्ध सुरू झालं. त्याच रात्री साची गाव सोडून निघून गेली. तिने मागे वळूनही पाहिलं नाही. तिने ज्या एकमेव व्यक्तीवर प्रेम केलं त्यानेच तिचा नाश केला. हे ऐकणाऱ्या प्रत्येक माणसानं या लढाईत मला साथ द्यावी अशी माझी इच्छा आहे. या रसामुळे महायुद्ध होण्यापूर्वी आपण ह्याचा नाश केला पाहिजे. मानवतेला वाचवण्याचा हा एकच मार्ग आहे. तुला वाटतं आपल्या रिसर्च पेपरमुळे काही फरक पडणार आहे? सध्या तरी नाही, पण कोणास ठाऊक
फ्युचरमध्ये कदाचित आपल्यासारखी काही मूर्ख माणसं वाचतील. मला जस्ट रिअलाइज झालं, तो राक्षस यशस्वी झाला. वडिलांना दिलेलं वचन त्याने पूर्ण केलं. तो अमर झाला असं वाटतं तुला? आय होप हे तुझ्या पेपरचं कन्क्लुजन नाही आहे. तुला नाही वाटत आपल्या पेपर्समधून आपण भविष्याला एक आशा दिली पाहिजे? त्यांना आपल्यापेक्षा जास्त गरज असू शकते. आणि तुला वाटतंय तुझी इव्होल्युशन थिअरी ही एक आशा आहे? माझ्यासाठी नक्की आहे. चल, आपलं डिबेट सुरूच राहील.